नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राइब केले नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब बटन दाबा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर एकंदरीत मित्रांनो, काल जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरणाच्या बाबतीत काय निर्णय झाला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। यावेळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या बाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता होती। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये हप्त्यासोबत या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे वाटते। याबाबत विधिमंडळात अधिवेशनात काय निर्णय झाला जाणून घेऊ या संदर्भात। तर पीएम किसान योजनेचा पण हप्ता आता 19वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। फक्त आता राहिला तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता, आणि तो जो आहे 19वा हप्ता जो होता तो 24 फेब्रुवारी 2025 रोजी भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते तो वितरित करण्यात आलेला होता। आणि त्यांच्या हस्ते वितरित करायला दुसरीकडे जो राज्यातील जवळपास 91 लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची आता प्रतीक्षा लागलेली आहे। निश्चित मित्रांनो आता अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो वितरित होणार का या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकीकडे विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे उद्या, म्हणजे कालच जो अर्थसंकल्प आहे तो वितरित करण्यात जो जाहीर आहे ते जाहीर करण्यात आले होता। अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्पाचे उपमुख्यमंत्री यांनी सादर केले आहे आणि आता प्रतीक्षा लागली आहे ती फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची। निश्चित मित्रांनो, 91 लाख शेतकरी बांधवांना याची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा लागलेली आहे आणि निश्चित आता कधी हप्ता येणार अशी जे शेतकरी बांधव विचारणा करत आहेत। तर निश्चित मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो राज्य सरकारकडून कृषी विभागाकडून ही योजना राबवली जाते आणि आतापर्यंत 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत। आणि काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात अद्यापही जो निर्णय आहे तो देण्यात आलेला नाही आणि लवकरात लवकर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि उपमुख्यमंत्री यांनी जी आहे मोठी घोषणा सुद्धा केली होती मुख्यमंत्र्यांनी की वार्षिक जे आहे ते 15,000 रुपये मिळणार आहेत फक्त, अशी एक घोषणा त्यांनी केलेली आहे। तर धन्यवाद, जय शिवराय।